तो हे यूट्यूब फैमिली, वेलकम बैक टू माय चैनल। सभी को गुड मॉर्निंग एंड जय श्री राम। तो आज अभी हम ITI पहुंच चुके हैं और यहाँ पर कोई नहीं आया है, इसलिए ये खिड़कियाँ खोलने की जिम्मेदारी हमारी। चलो इन्हें खोलते हैं। सबसे पहले ना मैं आता हूँ तो इन सभी को खोलने की जिम्मेदारी मेरी होती है। कुछ तो खुलते भी नहीं यार, तो पहले सारी खिड़कियाँ खोल देंगे क्योंकि भैया एयर वेंटिलेशन भी ज़रूरी है ना। आत्ताशी बरं वाटतंय। बापरे, पुरा ट्रेड आहे ना, फुल गरम झाला आता नाही का। कुणी आलं नाही आहे, मीच सगळ्यात पहिलं आलो आहे। तिकडे आपले फिटरचे पोरं कामं करतात आणि बाकी सर वगैरे सगळे आले, आपण पण आलो आहे। ही माझी बॅग आहे, आम्ही आणि आपण सरळ आता अभ्यासाला बसतो, कारण की आपली पेपर राहिले फक्त 2 महिन्यावरती आणि अभ्यास करावा लागेल। लिटरली मागं पडलं आहे, तर चला सध्या तर आता अभ्यासाला बसतो, दुपारी भेटू। चला आता महाराष्ट्र नाव आहे, कोणत्या बँकेत नाव आहे? महाराष्ट्र बँकेत। हां, महाराष्ट्र बँकेत चाललो आता आम्ही। तुम्हाला ना महाराष्ट्र बँकेचा सिस्टम दाखवतो। कसं आहे, मी जाईल नाही अजून, तो जाईल काही चांगले बरं। याला शिष्यवृत्तीचे पैसे आले नाही, याचं ते अकाउंटच बंद झाले। दुसरं आहे का? काय गडबड झाली आले बंद। हां, ज्या अकाउंटमध्ये ना शिष्यवृत्तीचे याचे पैसे आले ते ना अकाउंटच बंद निघाले। गरीब नाही, केवायसी घाल, पैसे टाकीचं ना, काय अडचण नाही पैसे टाकायला। पैसे होते पण केवायसी आपले ट्रान्झॅक्शन हाच येतो बँकेचे व्यवहार जॉबला करणारा। हाच मग जॉबला करणार जॉबला का जॉबला आहे ते घपला करणार आहे ना, वेगळे झपला करणार आहे। झपला वाज माणूस गपला आपल्याला बाकीला गार लागत रे, एकदम सर्दी नाही झाली म्हणजे बरोबर। लोक सांगतो आता उन्हाळ्यात एकच नंबर काम झाले पण आता। मला बाबा महाराष्ट्र बँकेत चाललो। महाराष्ट्र रस विसपास नाही, बँकेतून पैसे काढून आपली बँकेतून आज मग प्रशांत कोण आपल्याला रस आहे, बँकेतून पैसे काढून डायरेक्ट आपल्याला रस पाजणार। मग आज मँगो ज्यूस घेतो, तो रोसाचा पेतो बस असता वाला, थंडा 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 ज्यूस। महाराष्ट्र बँक डायरेक्ट या कोपऱ्यात, आमचा आयडिया डायरेक्ट या कोपऱ्यात महाराष्ट्र बँक मेंबरशिप। गर्दी आहे ना, उडता पंछी। बँकेचं काम सगळं उरकलंय, चेक वगैरे ड्रॉप करून दिलाय, कंपनीचं चेक आहे त्याच्यामुळे यायला भरपूर टाईम लागणार आहे। कृष्ण मंदिर पण इथं जवळ, हे आपण गेलो होतो ते कृष्ण मंदिर आहे हे टाईम झाला त्याचं। तर परत आपण एकदा कृष्ण मंदिरात चालले, भरपूर दिवसांनी चालले स्कूल घेऊन। आता ना आमच्या संग एकदम भरपूर खतरनाक स्कॅम झाला माहिती आहे। आम्ही ना ₹1 लस्सी प्यायला गेलो, प्रशांत भाऊ म्हणून लस्सी पाजतो बरं का, आणि लस्सी नाही याला वाटलं 20 रुपये लस्सी आहे, तिला 30 रुपये लस्सी आहे, तिथं लस्सी डायरेक्ट 40 रुपये निघाली।
याला माहीत पण नाही तिथं लस्सी घेतली आहे आणि हा तिथं मला लस्सी प्यायला घेऊन जाऊ राहिला. मी अचानक बोर्ड पाहिला नाही का 40 रुपये लस्सी निघायची. बरं तर काय अरे येडवीला 1 रुपया नाही आहे. बरं तर 5 पैसे होते भांडे घासायला लागले. याला डायरेक्ट स्कॅम फिरत होता. आज मला भांडे घासायला लागले ते जाऊ भांडे घासावे लागले तिथला. त्यांच्या भांडे नाही राहते दयाचे भांडे राहतात ते आम्ही भांडे घासायला लावले यायला लई येड्याने वागत बरं त्याचं पाहून घेत जाय. एवढे मोठे स्कॅम करतं का माझं सांग यायला गेम गमत होतो शकतो गो एखादी ठीकठाक बस स्टँड बडोदा बँकेत चाललाय. बडोदा बँकेत आहे नाही मी जातो. चला आता सिन्नरमधले सगळे कामं उरकले. कृष्ण मंदिरात पण भरपूर दिवस झाले जाऊन आलो तिथं पण. कृष्ण मंदिरात पण जाऊन आले. बाकी कृष्ण मंदिरात गेल्यावर तर ना एकच नंबर विषय आहे. म्हणजे वाटतं आता कृष्ण मंदिरात जाऊन आलो प्रसाद घेतला. कृष्ण मोस्टली काय होतं माहिती आहे का मंदिरात गेल्यावर प्रसाद भेटतो. मी प्रसादला घेऊन मंदिरात गेलो परत भेटलो मग पैसे डुबत जाय सगळं. पुढच्या टायमाला जर मला भांडे कसं लावले मग पाय माग खरंच पैसे नव्हते. हे फरशानं मला डायरेक्ट भांडे कसं लावले असते भैया. अचानक पाहू राहिला तो 30 रुपये नाही 40 रुपये लस्सी. चांगला बसला राहो परशात काही कर नाही. 80 रुपये गेले. बरं तर त्याच्याकडे होते. फायदे आता बस स्टँड चालले. बस स्टँड डायरेक्ट घरी.